नमस्कार, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। मी श्वेता। नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत। सध्या आपण पूर परिस्थितीचा आढावा घेतोय अगदी सकाळपासूनच किंवा कालपासूनच, कारण रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणला पुराचा धोका कायम आहे। कारण मोठ्या प्रमाणात धरणातून पाण्याचा विसर्ग आता पुन्हा एकदा करण्यात आलेला आहे। एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू करण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराच्या पूर परिस्थितीला तब्बल आता 30 तास उलटून गेलेले आहेत, परंतु अडकलेल्या हजारो नागरिकांचा जीव अजूनही टांगणीला लागलाय। कोणी स्वयंपाकघरातील किचनच्या ओट्यावरती चढून बसलाय, तर कुणी पोटमाळ्याचा आधार घेऊन अगदी नाईलाजाने कुणी कौलावरती सुद्धा चढून बसलेल्या अशी परिस्थिती सध्या आहे। या मुसळधार पावसामध्ये उभं राहून जगण्यासाठीची ही धडपड सुरू आहे सध्या, आणि हजारो लोक अजूनही प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीकडेच आवासून लक्ष देऊन वाट बघत बसलेले आहेत। आपली सुखरूप सुटका होईल अशा आशेनं यंत्रणेकडे त्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। अन्नधान्यांची तर पूर्णपणे नासाडी झाली आहे। कपडा लत्ता सगळं काही या पुराच्या पाण्यासोबत वाहून गेलंय। प्यायला स्वच्छ पाणी नाही अशा परिस्थितीत केवळ जगण्यासाठी ही धडपड सध्या नागरिकांची सुरू आहे। प्रशासकीय यंत्रणा सुद्धा तोकडी पडतेय, लोकांपर्यंत पोहोचता येत नाहीये। अनेक लोकांपर्यंत मदत कार्य, बचाव कार्य किंवा पथकं पोहोचू शकलेली नाहीयेत। वातावरण खराब आहे, हेलिकॉप्टरने होणारी मदत सुद्धा झालेली नाही, आणि चिपळूण शहराचा पुराचा धोका हा अजूनही कायम आहे। हजारो लोकांचे जीव टांगणीला लागलेत। व्यापाऱ्यांनी सुद्धा अक्षरशः टाहो फोडलाय, त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत। अनेक दुकानांमध्ये पुराचं पाणी घुसलं, सामानाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली। गाड्या अशा एखाद्या वस्तूप्रमाणे वाहून चाललेल्या आहेत या पुराच्या पाण्यामध्ये। इतकी मोठी गाडी सुद्धा अगदी सहज गतीनं या पुराच्या पाण्यामधून वाहून गेल्याचं दिसतंय। चिपळूणमध्ये तर परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे, कारण तिथे पूर परिस्थिती ही जैसे थेच आहे। पूर ओसरण्याचं काही नाव घ्यायला तयार नाही। त्यातच आता पुन्हा कोयना धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। त्यामुळे चिपळूण शहराला पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दुसरीकडे खेडमधली जर परिस्थिती पाहिली तर पुराचं पाणी हे खूप धीम्या गतीनं ओसरतंय, मात्र काही ठिकाणी पुराचं पाणी जैसे थेच आहे। मोठ्या प्रमाणात आता धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे चिपळूण शहराला पुन्हा एकदा धोका आहे। त्यामुळे चिपळूण शहरातलं पाणी हे अजूनही काही ओसरण्याचं नाव घेत नाहीये। तिथे वेगवेगळी पथकं पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। एनडीआरएफची पथकं सुद्धा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जे काही काल बोललं जात होतं मदत देण्यात येईल, मात्र हवामान खराब असल्यामुळे सध्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुद्धा मदत देता येत नाही अशी परिस्थिती आहे। चिपळूणमध्ये तर जे काही स्थानिक मच्छीमार दापोली किंवा आसपासच्या भागामधून तिथपर्यंत पोहोचलेत, त्यांच्या मदतीनं सुद्धा नागरिकांना वाचवण्याचं काम सुरू आहे। कारण बऱ्याच वेगवेगळ्या भागांमध्ये कोणी आपल्या घराच्या छतावरती, कोणी पोटमाळ्यावरती, तर कोणी अगदी गाड्यांच्या टपावर सुद्धा बसलेले अशी परिस्थिती आहे। आणि या पूर परिस्थितीला आता 25 ते 30 तास उलटून गेलेले आहेत, आणि तरी देखील त्यांच्यापर्यंत कोणतीही मदत पोहोचलेली नाही। त्यामुळे आता नागरिक सुद्धा संतापलेले आहेत। इतके तास अन्न पाण्याविना या काही नागरिकांना काही भागामध्ये काढावे लागलेले आहेत, आणि त्यामुळेच पुराचा धोका आता आणखीन आहे म्हटल्यावर त्यांना तातडीनं मदतीची गरज आहे। जे कोणी ज्या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांना मात्र आता सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हायचंय। आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्या सोबत जोडले गेलेत। स्वप्नील, आता कोणत्या भागामध्ये तुम्ही आहात? तिकडची काय परिस्थिती, एकूणच रत्नागिरी जिल्ह्यात काय स्थिती आहे सध्या? चिपळूणमध्ये महापूर होता। काल रात्रीपर्यंत हा पूर काय ओसरायचं नाव घेत नव्हता, मात्र मुसळधार पाऊस जसा थांबला त्यानंतर चिपळूण शहरातलं पाणी हे थोड्याफार प्रमाणात कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। आज सकाळची जर परिस्थिती बघितली तर सकाळी पाऊस नाहीये, त्याच्यामुळे मदत कार्य करण्यासाठी वेगाने सुरुवात झालेली आहे। एनडीआरएफच्या 4 टीम ज्या आहेत त्या खेरडी असेल किंवा इतर चिपळूणच्या शहरातला भाग असेल या भागामध्ये मदत कार्य करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। अनेक लोकांना जी लोक अडकून होते त्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम आता वेगाने सुरू आहे। जिल्हा प्रशासन या सगळ्याकडे अतिशय वेगाने काम करतंय। आरोग्य यंत्रणा असेल किंवा इतर पोलीस यंत्रणा असेल, या सगळ्या कंबर कसून काम करायला सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यातून अनेक भागातून मदत कार्य करणाऱ्या ज्या टीम आहेत, मग मच्छीमार समाज असेल किंवा काही खासगी रेस्क्यू टीम आहेत, ह्या टीम देखील दाखल झालेल्या आहेत। त्याच्यामुळे चिपळूण शहरातल्या ज्या भागामध्ये लोक अडकलेत त्या प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता सुरू आहे। सुदैवाची एक गोष्ट म्हणावी लागेल की सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी आहे, त्याच्यामुळे पाण्याची पातळी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे। ही दिलासाची गोष्ट आहे। पण असं असलं तरी चिपळूण शहरामध्ये अजूनही म्हणजे बस स्थानकामध्ये जेव्हा आपण सकाळी जिथे गेलो
त्यावेळेला 7 वाजता तिथे कमरेभर पाणी होतं. एक 1.5 ते 2 फुटापर्यंत पाण्याची लेवल कमी झालेली होती. संपूर्ण पुरामध्ये आतापर्यंत जवळजवळ 5 ते 6,000 लोक अडकून बसली असतील असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. निश्चित आकडेवारी अजूनही कुठे स्पष्ट होत नाहीये. अनेक ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने मदत शक्य होईल अशी मदत केली जाते. काल रात्री लोकांना अन्नधान्याचं जे अन्नाचे पॅकेट्स आहेत, जेवणाचे पॅकेट्स आहेत, हे पुरवण्यात आले होते. तिथले स्थानिक मदत करणारे असतील, सामाजिक संस्था असतील, अनेक जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र पावसाचा जोर वाढला की मदत कार्यात अडचण निर्माण होते. एकच सुदैव आहे की सध्या पावसाचा जोर कमी आहे आणि या मदत कार्याला लोकांना बाहेर काढण्यामध्ये खूप वेगाने आता सुरुवात झालेली आहे. अशी आपण अशी प्रार्थना करूया की निसर्गाचा जो कृपादृष्टी आहे ती राहू देत आणि पावसाचा जोर हा दिवसभरात कमी होऊ देत. याचं कारण असं आहे की गेले 12 तास अनेक लोक घरांच्या छतावरती अडकून आहेत. काही लोक तळमजल्यावरती अडकून आहेत, लटकून काही काही लोक आहेत आणि असं असताना ह्या लोकांपर्यंत कसं पोहोचायचं हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला होता. त्यामुळे रेस्क्यू टीम दाखल झालेली आहे. हेलिकॉप्टर्स देखील आहेत. मात्र हवामान अनुकूल नाही आहे, त्याच्यामुळे हेलिकॉप्टरने तिथे रेस्क्यू करणं सध्या तरी कठीण जात आहे. बरोबर. स्वप्नील, आणि अनेक जणांना आता नेटवर्क नसल्यामुळे जरी हातात मोबाईल असेल तरी कॉन्टॅक्ट करता येत नाहीये की आम्ही कोणत्या ठिकाणी आहोत. अशा लोकांचा हिशोबच नसेल की कोण कुठल्या भागामध्ये किती प्रमाणात अडकलेलं आहे. त्यामुळे आता सध्या जी काही रेस्क्यू टीम पोहोचली, म्हणजे आता महाडमध्ये सुद्धा पोहोचली एनडीआरएफ, एसडीआरएफ, आणि आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे चिपळूणमध्ये सुद्धा पोहोचलंय. त्यामुळे कुठून आता सुरुवात आहे या सगळ्या बचाव कार्यासाठी? प्रशासनाकडे काल नंबर जाहीर करण्यात आले होते आणि जोपर्यंत मोबाईलला नेटवर्क होते तोपर्यंत अनेक लोकांनी संपर्क केलेले आहेत की कुठे कुठे कोण कोण अडकलेले आहेत. मात्र पाण्याचा जसा प्रवाह जास्त होता, पुराचं पाणी वाढलं, त्यानंतर वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्याच्यामुळे अनेक जणांचे मोबाईल फोन बंद आहेत. आता आज सकाळपासून अख्ख्या चिपळूण तालुक्यामध्ये मोबाईलचं नेटवर्क नाही. आता मी ज्या ठिकाणी आहे हे ग्वाघरमध्ये आलेलो आहे. कारण चिपळूणमध्ये मोबाईलचं नेटवर्क नाहीये, कुठल्याही प्रकारची इंटरनेट सुविधा नाहीये. पोलीस प्रशासन किंवा जे जिल्हा प्रशासन आहे हे देखील वायरलेस वरती सध्या काम करत आहेत. त्याच्यामुळे ही मोठी समस्या आहे की आता लोकांपर्यंत पोहोचायचं कसं. कारण अनेकांना फोन लागत नाहीये, कारण कोण कुठे अडकलंय याचा देखील हिशोब लागत नाहीये. त्याच्यामुळे जो कोणी मदतीसाठी हाक मारेल किंवा जो कोणी दृष्टिक्षेपात येईल त्याच्यापर्यंत सध्या मदत पोहोचते. आणि आणखीन कुठे कानाकोपऱ्यामध्ये, कारण इतका मोठा महापूर आहे, प्रत्येक ठिकाणी डायरेक्ट जाणं शक्य नाहीये. बोटी काल रात्री तर ज्या मच्छीमारांच्या बोटी होत्या ह्या सुद्धा पाण्यामध्ये टिकत नव्हता. एवढा मोठा पाण्याचा प्रवाह आहे, पाण्याला स्पीड आहे. त्याच्यामुळे अनेक जे एक्सपर्ट आहेत पोहणारे यांचा देखील निभाव लागला नव्हता. अपरांत हॉस्पिटलमध्ये तर कोविड चे अनेक पेशंट अडकले होते. या पेशंटना बाहेर काढण्यासाठी जेव्हा काही स्थानिक तरुण गेले होते जे पोहण्यामध्ये एक्सपर्ट आहेत, अशा लोकांचा देखील तिथे निभाव लागला नव्हता. हे हॉस्पिटल नदीपासून खूप दूर आहे. असं असताना देखील पाण्याच्या प्रवाहापुढे तिथे कोणाचा निभाव लागत नव्हता. त्याच्यामुळे आता असे आव्हान आहे प्रशासनासमोर, नेटवर्क नसल्यामुळे कोण कुठे अडकून आहे याचा शोध घेणं. आताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार जवळपास 1000 लोकांची डिटेल्स आहेत प्रशासनाकडे. मात्र प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांचा शोध घेऊन त्यांना बाहेर काढण्याचं मोठं आव्हान. बरोबर. स्वप्नील, तुम्ही जी परिस्थिती सांगताय अतिशय गंभीर आहे. जरी बचाव पथक तिथे पोहोचली असतील तर त्यांना हेच आता शोधणं मुश्किल आहे की कोण कुठल्या कानाकोपऱ्यात अडकलेलं आहे, कोणाला कसं शोधायचं. मात्र तरी सुद्धा एनडीआरएफचं हे एक उद्देश आहे की जोपर्यंत शेवटचा व्यक्ती सापडत नाही या पुरामध्ये अडकलेला तोपर्यंत हे बचाव काम सुरूच राहणार आहे. धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. सध्या मोबाईलला नेटवर्क नाही किंवा लाईट नाही, अशा या परिस्थितीमध्ये लोकांपर्यंत पोहोचायचं कसं हा एक मोठा प्रश्न आहे. पाऊस जरी थांबलेला असला खेड आणि चिपळूणमध्ये तरी देखील ही पूर परिस्थिती काही कायम आहे. आणि ही जी आपण दृश्य आता पाहतोय, एका इमारतीवरून दोरी टाकून एका युवतीला, एका तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र 1, 2, 3 मजल्याची समजा ही जर इमारत आहे तर त्याच्या गच्चीवरून या मुलीला दोराच्या साह्यानं वरती घेण्यात आलं. मात्र अगदी शेवटच्या क्षणाला या मुलीचा हात सुटलाय आणि पुन्हा ती पुराच्या पाण्यामध्ये पडली आहे. जमेल त्या पद्धतीनं लोकांना या पाण्यातून वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र ही दृश्य आहेत चिपळूण मधली आणि तिथे स्थानिकांच्या मदतीनं एकमेकांना वाचवण्याचे जे काही प्रयत्न सुरू आहेत त्याचं हे उदाहरण आहे. ही जी काही मुलगी आहे तिला या पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न
एका दोरीला टायर बांधलेला आहे, या टायरला धरून ही मुलगी अगदी वरपर्यंत, अगदी त्या गच्चीत त्या लोकांच्या हातापर्यंत पोहोचतेय. मात्र शेवटच्या क्षणाला या मुलीचा हात सुटतोय आणि ती पुन्हा या पुराच्या पाण्यामध्ये अतिशय अंगावर काटा आणणारी ही दृश्य आहेत. आता खेडमधल्या पुराचं पाणी हे सध्या हळूहळू ओसरायला सुरुवात झाली आहे. 4 ते 5 फुटांनी हे पाणी ओसरलेलं आहे. कारण काल ज्यावेळी 8 ते 10 फूट पाणी ज्या ज्या ठिकाणी होतं ते थोड्या प्रमाणात कमी झालंय. मात्र नदीकाठच्या भागामध्ये आणि आसपासच्या परिसरात सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी अजूनही आहे. दरम्यान जगबुडी नदी अजूनही धोक्याच्या पातळीवरूनच वाहतेय. त्यामुळे या ठिकाणी रात्रीपासून पावसानं जरी विश्रांती घेतलेली असली तरी पुराचं पाणी हे काही प्रमाणात आहेच. मात्र एक दिलासादायक गोष्ट ती म्हणजे जे काही 8-10 फूट ज्या ज्या ठिकाणी पाणी होतं ते मात्र 4-5 फुटांनी कमी झालंय. पुराच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे, मात्र पुराचं पाणी तिथे आहेच. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये काल जगबुडी आणि नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि खेडला महापुराचा तडाखा या ठिकाणी बसला होता. आत्ता आज पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे खेडमधलं जे पुराचं पाणी आहे हे 3 ते 4 फूट खाली कमी आलेलं आहे. माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की अशा प्रकारे जे या ठिकाणी आपण जिथे आत्ता आहोत त्या ठिकाणी 3 ते 4 फूट पाणी होतं आणि आता ते कमी आलेलं आहे. काही प्रमाणामध्ये पाठीमागे शहरामध्ये पाणी आहे, 2 ते 2.5 फूट पाणी आहे. नदी किनारे असणाऱ्या भागामध्ये देखील पाणी आहे, सखल भाग पाण्याखाली आहेत. मात्र जी पुराची तीव्रता होती ती आता कमी आहे. माझ्या या बाजूला जर आपण बघितलं तर हे डेंटल शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचं जे कोविड केअर सेंटर आहे ते पाण्याखाली होतं. आता 3 ते 4 फूट पाण्याची पातळी कमी आलेली आहे. पूर्ण चिखल हा या ठिकाणी झालेला आहे. या मार्गावरती या ठिकाणी रस्ता आहे की दलदल आहे असा एक संभ्रम या ठिकाणी होतोय. एकंदरीतच बघितलं तर पूर परिस्थिती आता आटोक्यात आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर यायला आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. कारण पूर्ण चिखल आहे आणि पाण्याची पातळी जरी कमी असली तरी सुद्धा अजून पुढील 24 तास या ठिकाणी अलर्ट जो आहे हा अति पावसाचा दिलेला आहे. त्याच्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आव्हान देखील प्रशासनानं केलेलं आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. खेडच्या बाजारपेठेत सुद्धा अतोनात नुकसान झालंय. पूर ओसरण्यास आता सुरुवात झालेली आहे. मात्र व्यापाऱ्यांचं किती नुकसान झालंय हे आता दृश्य समोर येत आहे. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. आपण आता खेडच्या बाजारपेठेमध्ये आहोत आणि गेल्या 12 तास या ठिकाणी पुराचं पाणी होतं आणि पूर ओसरलेला आहे काही प्रमाणामध्ये. पण इथं सगळं बाजारपेठ ही चिखलमय झालेली आहे. माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर हे जे व्यापारी आहेत ते काही ज्या ज्या दुकानामधलं पाणी ओसरलेलं आहे त्या त्या ठिकाणी गाळ साफ करण्याचं काम चालू आहे. दुकानामध्ये जे काय होतं नव्हतं ते सगळं वाहून गेलेलं आहे पुरामध्ये. अन्नधान्य खराब झालेलं आहे. माझ्या या बाजूला जर आपण बघितलं तर मदतीसाठी एक होडी पण आहे या ठिकाणी. कारण इथपर्यंत पाणी कमी आलेलं आहे. मात्र पाठीमागं अजून देखील आपण ती नागरिक चालतायत तिथं अंदाज घेऊ शकतो अजूनही 3 ते 4 फूट पाणी या बाजारपेठेमध्ये आहे. या बाजूला जर आपण बघितलं तर ही देखील दुकानं सगळी पाण्याच्या खाली होती आणि हा परिसर जर बघितला तर संपूर्ण चिखलमय झालेला आहे आणि पूर्ण जवळपास एक अर्धा फूट चिखल ते 1 फूट चिखल या ठिकाणी आता पाहायला मिळतोय. चालणं देखील मुश्किल झालेलं आहे या ठिकाणी. आपल्या सोबत काही या ठिकाणचे नागरिक आहेत, जे व्यापारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. मला सांगा, अचानक ढगफुटी झाली, पाऊस पडला आणि मोठं नुकसान तुमचं झालेलं आहे, काय सांगा? मोठं नुकसान म्हणजे काय न भरून येण्यासारखं नुकसान आहे. 2 वर्षात अशी परिस्थिती कधीच आली नव्हती. दुकान उघडल्यानंतर माझ्या डोळ्यातनं अक्षरशः पाणी आलंय. हे नुकसान म्हणजे एवढं आहे की दुकानात माझं नाही मी उघडू शकतो. ठीक आहे, यांना जे व्यापारी आहेत त्यांना अश्रू अनावर होत आहेत. मला सांगा काका, तुमचं कसलं दुकान होतं आणि काय नेमकं नुकसान झालेलं? नाही, डेअरीचे दुकान होतं आणि पूर्णपणे पाण्यात गेले. फ्रीज वगैरे एवढं पाणी भरलं आणि एवढं फ्रीज वर असून सुद्धा पाणी आला, काही त्याच्यात आणि न बोलता आलं. एवढं नुकसान झालं की काही सेन करण्याची सुद्धा समर्था नाही आहे. एवढं नुकसान झालेलं आहे. असं आहे, म्हणजे बोलणं सुद्धा वाटत नाही की काय बोलू ना, काय सांगू, काय प्रक्रिया देऊ. एवढं नुकसान झालेलं आहे. तुमचं काही इन्शुरन्स वगैरे असं काय? नाही, असं काय नाही, क्लेम वगैरे काहीच नाही. आता जर सरकारने काय मदत दिली तर तेवढीच, बाकी काहीच नाही आहे. पूर्णपणे नुकसान आहे.
आपण बघतोय की या ठिकाणी व्यापारी अक्षरशः त्यांचा गळा दाटून आलेला आहे, रडत आहेत. कारण असे अनेक व्यापारी आता खाली खेडच्या मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. छोटे मोठे व्यापारी होते, आधीच कोरोनामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे यांचं कंबरडं मोडलं होतं आणि आता ह्या महापुरामध्ये पूर्णपणे हे लयास गेलेले या ठिकाणी आहेत. माझ्या जर आपण पाठीमागे बघितलं तर हे सगळे जे दुकानं आहेत हे अजूनही पाण्याखाली आहेत. अक्षरशः हा एखाद्या गटारासारखं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे. चिखल आहे, कचरा आहे, काहींची संपूर्ण अशी एक विदारक परिस्थिती चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत बघितलं तर पावसाचा जोर थोडासा कमी झालेला आहे, मात्र पुढची आव्हानं आहेत. कारण पुढचे अनेक कित्येक दिवस दुकानातला गाळ काढण्यासाठी लागतील, साफसफाई करण्यासाठी लागतील. एकंदरीतच बघितलं तर आतोनात हानी या ठिकाणी आता झालेली आपल्याला पाहायला मिळते. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. तर पूर ओसरल्यानंतर खरी विदारक परिस्थिती काय आहे हे आपल्याला कळतंय. ज्यानंतर आणखी संपूर्णपणे पूर ओसरेल त्यानंतरची परिस्थिती आपल्याला बघवणार नाही अशीच असणार आहे. पुढे साताऱ्यामध्ये बोलूयात. तिथे आंबेघर गावामध्ये दरड कोसळली आहे. पाटणच्या मोरणा गुरेघर या भागातली घटना. 2 ते 3 घरांवरती दरड कोसळल्याची माहिती मिळाली आहे आणि घरांखाली 7 ते 8 लोक अडकल्याची भीती सुद्धा आहे. एनडीआरएफची टीम तिथे सुद्धा पोहोचलेली आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी दरड कोसळते काही घरांवरती किंवा आणखी कुठे, तर या दुर्घटनेमध्ये जर कोणी अडकलं असेल तर त्यांना देखील एनडीआरएफ कडून बाहेर काढलं जात आहे. आणि साताऱ्यामध्ये अशीच दरड कोसळली. पाटणच्या मोरणा गुरेघर या भागामध्ये 2 ते 3 घरांवरती दरड कोसळल्यानंतर 7 ते 8 लोक तिथे अडकल्याची भीती आहे आणि तिथे देखील एनडीआरएफची टीम पोहोचून तिथे देखील मदत कार्य सुरू झालेलं आहे. त्यामुळे या मुसळधार पावसाचे सगळे परिणाम आपल्याला दिसत आहेत. कोकण असेल किंवा आणखी दुसरे जिल्हे असतील, या सगळीकडेच हे दुष्परिणाम दिसत आहेत. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत जिथे ही दरड कोसळली. आमचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्या सोबत आहेत. किरण, हा कुठला भाग आहे जिथे ही दरड कोसळली आहे? तिथपर्यंत पोहोचणं एनडीआरएफच्या जवानांना शक्य आहे का? आता पोहोचलंय का? आणि किती जण बेपत्ता आहेत? श्वेता, नक्कीच दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. कारण काल दिवसभरापासून या 2 दिवसामध्ये पाटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत आहे. गावांमध्ये आता दरडी जे आहे ते कोसळू लागलेले आहेत. पाटण तालुक्यातील हे जे मोरणा गुहेगर भागातलं हे जे आंबेघर गाव आहे, या गावावरती आता दरड कोसळलेली आहे आणि या दरड कोसळल्यानंतर आता या जवळपास 2 ते 3 घरांवरती ही दरड जी आहे ती कोसळल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे. आणि या घरांमध्ये आता 7 ते 8 लोक जे आहेत ते अडकलेले आहेत. एनडीआरएफची टीम जी आहे ते घटनास्थळी रवाना झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये बचाव कार्य जे आहे ते त्या ठिकाणी सुरू असणार आहे. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जर पाहायला गेलं तर या दरडी कोसळत आहेत आणि भीषण अशी परिस्थिती आहे. त्यासोबतच आता कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्गही सोडण्यात येणार आहे. जवळपास 50,000 क्युसेकने हे जे पाणी जे आहे ते सोडण्यात येणार आहे. त्यानंतर नदीपात्रांमध्ये कोयना कृष्णा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाहामध्ये वाढ होणार आहे आणि पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. बरोबर आहे किरण. आणि हा सगळा मुसळधार पाऊस असताना तिथे दरड कोसळण्याच्या वगैरे घटना घडतात. आता ज्या गावामध्ये दरड कोसळली आहे तिथे आजूबाजूचा भाग नेमका कसा आहे? डोंगर उतारावरती ही सगळी घरं होती का? आणि आता तिथे मदत कार्य, बचाव कार्य सुरू झालेलं असणार आहे. मात्र आजूबाजूचा परिसर कसा आहे? तिथल्या सुद्धा लोकांना बाहेर काढण्यात आलंय का? कारण या परिस्थितीमध्ये आणखी पुढे दरड कोसळू शकते आणि पुढे दुर्घटना घडू नये म्हणून. नक्कीच पाटण भाग जर बघितला तर पूर्णपणे असा दुर्गम भाग आहे. कालची जर घटना पाहिली तर पाटण तालुक्यातील गुंजाळे गाव होतं. या गावात भूस्खलन झालेलं आहे. पूर्ण गाव जे आहे ते यामध्ये पूर्ण गाळ जे आहे ते साठलेलं आहे. घरांवरती दरड कोसळलेली होती. त्यानंतर त्या गावातील जे सर्व नागरिक आहेत त्यांचं पुनर्वसन जे आहे ते स्थलांतर त्यांना करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता पाटण तालुक्यातील हे जे आंबेघर आहे हे अक्षरशः जे डोंगराच्या पायथ्याशी म्हणजे डोंगर उतारावरती हे गाव आहे आणि जो पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे तिथील जो कट्टाळा आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. एक्सक्लुझिव्ह दृश्य पाटणमध्ये ज्या गावामध्ये दरड कोसळली त्यानंतर घरांचं झालेलं नुकसान, आणखी काही लोक सुद्धा बेपत्ता आहेत. कोल्हापूरकडे वळूया. जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस हा सुरूच आहे. पंचगंगा नदीनं देखील धोक्याची पातळी आता ओलांडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 111 बंधारे पाण्याखाली गेलेत. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील पंचगंगा नदीच्या पुराचं पाणी या महामार्गावरती आलेलं आहे. एनडीआरएफच्या 2 तुकड्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तैनात आहेत. ही ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य आहेत कोल्हापुरातील पंचगंगा नदी आणि त्यावरती असलेल्या या पुलाची. आणि
याच्यावरून आपल्याला लक्षात येते परिस्थिती, जर आणखी पाऊस वाढला, आणखी पाणी वाढलं तर या पुलावरून पाणी जायला काही वेळ लागणार नाही. याआधी 2019 मध्ये सुद्धा अशीच परिस्थिती होती, मात्र त्यापेक्षा थोडं कमी पाणी. मात्र आणखी पावसाचा जोर वाढला आणि धरणातून जर पाण्याचा विसर्ग झाला तर मात्र कोल्हापूरकरांच्या डोक्यावरती एक प्रकारे टांगती तलवारच आहे. आणि त्यासाठीच एनडीआरएफची 2 पथकं कोल्हापुरात सध्या तैनात करण्यात आलेली आहेत. मात्र ही दृश्य कोल्हापुरातील पंचगंगा नदीची, त्यावरती असलेल्या पुलाची ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली. यावरून आपल्याला एक अंदाज येतोय की कोल्हापुरातली स्थिती सध्या काय आहे. आजूबाजूची जी शेतं आहेत ती सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. पंचगंगा नदीचं पात्र नेमकं कुठपासून कुठपर्यंत याचा देखील अंदाज लागत नाहीये, कारण पात्राच्या बाहेर आता सगळं पाणी आलेलं आहे. 2019ला सुद्धा हीच परिस्थिती होती, कारण पंचगंगा नदी पात्राच्या बाहेर अस्ताव्यस्त अशी अकराळ विकराळ रूप धारण केलेलं होतं. आणि आता देखील कोल्हापुरात पावसाचा जोर तर आहेच, त्यामुळे आणखी परिस्थिती बिकट होऊ नये यासाठी एनडीआरएफची 2 पथकं आधीच कोल्हापुरात तैनात करण्यात आलेली आहेत. कोल्हापूरची पंचगंगा नदी आणि त्यावरती असलेला शिवाजी पूल आणि त्या ठिकाणची ही दृश्य, कारण कोल्हापुरात तर पावसाचा जोर वाढतोच आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे. 111 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. अनेक गावांचा त्यामुळे संपर्क तुटलाय. प्रचंड प्रमाणात पाऊस झाला की अशी परिस्थिती निर्माण होते आणि हे पुन्हा एकदा कोल्हापूरकरांच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे या महापुराची. आणि त्यामुळेच प्रशासन त्यांच्या परीने सज्ज आहे. एनडीआरएफच्या 2 तुकड्या आधीच कोल्हापुरात तैनात केलेल्या आहेत. मात्र ही ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी, कारण कोल्हापुरातली जर परिस्थिती आपण एक नजर यावरती टाकली तर लक्षात येईल की काय परिस्थिती आहे. खेड, त्याचबरोबर चिपळूण, त्याच्या मागोमाग आता कोल्हापुरात सुद्धा तीच परिस्थिती. जर आणखी पावसाचा जोर वाढला, आणखी पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढली तर या पुलावरून सुद्धा पाणी जायला वेळ लागणार नाही. ड्रोनच्या माध्यमातून आपण हा एरियल व्ह्यू पाहिला तर आजूबाजूची शेती सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेलेली दिसते. जर तासनतास आणि 1-2 दिवस जर ही शेती पाण्याखाली अशीच राहिली तर त्या शेतीचं देखील मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीच्या काठावरती असलेल्या ज्या काही गावं आहेत किंवा त्यांना सुद्धा एक सतर्क करण्यात आलेलं आहे, कारण कधी पंचगंगा नदीची पातळी ही वाढू शकते. पाणी जर पात्राच्या बाहेर आलं तर आजूबाजूच्या रहिवासी भागामध्ये घुसू शकतं. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. संदीप, आता पाणी किती फुटांवरती आहे, त्याचबरोबर काय परिस्थिती आहे? एक तर श्वेता, कोल्हापूरच्या पंचगंगा नदीला धोक्याची पातळी देखील ओलांडलेली आहे. 43 फुटी धोक्याची पातळी आहे आणि सध्याची पंचगंगा नदीची जी पाणी पातळी आहे ती 46 फुटांवर आहे. आणि आपण ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून हे पंचगंगा नदीचं रौद्र रूप पाहतोय. 2019 नंतर हे पहिल्यांदाच रौद्र रूप पाहायला मिळतंय. हे कोल्हापूरकरांचं दुर्दैव म्हणावं लागेल. एकतर आज सकाळपासून शहरात पावसानं काही प्रमाणामध्ये उसंत घेतली आहे. सकाळपासून पावसाच्या सरी कोसळलेल्या नाहीत, पण पश्चिमेकडचा जो भाग आहे, घाटमाथ्यावरचा जो भाग आहे, त्या भागामध्ये पावसाची जोरदार अशी बॅटिंग सुरू आहे आणि त्यामुळेच अनेक गावांमध्ये, सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. सध्या जर आपण विचार केला तर कोल्हापूर शहरापासून जी जवळची 2 गावं आहेत, आंबेवाडी आणि चिखली, ज्या 2 गावांमध्ये 2019 साली देखील सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं गेलं होतं श्वेता, त्या गावात आज सकाळपासून पुन्हा एकदा एनडीआरएफ कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे. एनडीआरएफच्या 2 टीम ज्या आहेत त्या पुण्याहून कालच कोल्हापूरमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि एक शिरोळ आणि एक करवीरसाठी ठेवण्यात आली होती. पण शिरोळमध्ये परिस्थिती अजूनही व्यवस्थित आहे, गंभीर नाही आहे आणि म्हणूनच तिथल्या शिरोळमधल्या एनडीआरएफच्या टीमला पुन्हा करवीरमध्ये बोलावून घेण्यात आलंय आणि अशा पद्धतीनं एनडीआरएफच्या 2 टीम सध्या चिखली आणि आंबेवाडी या दोन्ही गावांसाठी कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडून हे सगळे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते सगळं केलं जात आहे. पण ड्रोनच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर आजूबाजूची सगळी जी शेती आहे ती पूर्णपणे सध्या पाण्याखाली गेलेली आहे. हो, या ड्रोनच्या माध्यमातून घेतलेल्या दृश्यांमध्ये सगळी कल्पना येते संदीप की काय परिस्थिती आहे कोल्हापुरातली. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य. आजूबाजूचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांना इशारा दिलेलाच आहे. सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि इतर यंत्रणा सुद्धा सज्ज आहेत. मात्र ही परिस्थिती यावरतीच थांबावी, आणखी यापेक्षा बिकट होऊ नये हीच अपेक्षा आहे. या बातमीसोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. मात्र जाता जाता एक महत्त्वाची आठवण ती म्हणजे तुम्ही अगदी प्रवासात, घरी, कुठेही ऑफिसमध्ये असलात तरी महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या जर तुम्हाला पाहायच्या असतील तर न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यावरती तुम्हाला पाहायला मिळतील. तसंच फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा.
नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. न्यूज 18 लोकमत विशेष या आमच्या खास शोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एक चिमुरडा रेल्वे स्टेशनवर हरवतो, दुसरं कुटुंब त्याचा सांभाळ करतं आणि मग तो मोठा झाल्यावर जन्मदात्यांची त्याची भेट होते. या कथेवर आधारित अनेक हिंदी चित्रपट तयार झालेले आहेत. पण हिंदी चित्रपटाच्या कथेला साजेशी अशीच एक घटना नागपूरमध्ये घडली आहे. 10 वर्षांपूर्वी एक मुलगा रेल्वे स्टेशनवर हरवला होता. मात्र आधार कार्ड रजिस्ट्रेशनमुळे त्याची आपल्या जन्मदात्यांची भेट झालेली आहे. पण रुपेरी पडद्यावरची ही कहाणी वास्तवात घडली आहे आणि नागपूरचं दामले दाम्पत्य या कहाणीचं साक्षीदार ठरलंय. ही घटना जवळपास 9 वर्षांपूर्वीची आहे. जबलपूरचा रहिवासी असलेला आमिर 2012 मध्ये नागपूर रेल्वे स्टेशनवर हरवला होता. त्याला नागपूर पोलिसांनी शहरातल्या एका बालसुधारगृहात ठेवलं होतं. माझी संस्था होती, माझं बालगृह होतं. तर भाटंकर चौक जे बालगृह आहे तिथनं माझ्या संस्थेत तो आला. काही कारणास्तव माझी संस्था बंद पडली. मग आता आम्ही विचार केला की आता हा मुलगा जाईल कुठं. त्यामुळे त्याला आम्ही कानूनन दत्तक घेतलं होतं त्याला. तेव्हापासून तो आमच्याकडेच आहे. आमिरला फारसं बोलता येत नसल्यामुळे त्याचं नाव गाव काय, तो कुठून आला, त्याचा उलगडा काही झाला नव्हता. मात्र दामले कुटुंबानं त्याला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलं आणि अमन ही नवी ओळखही दिली. तो त्याला काही आठवत नव्हतं, काही तो बोलता नाही येत होतं. त्याला असं घाबरत होता, चुपचाप राहत होता तो. मग त्याला बोलायचं शिकवलं त्याला आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं डेअरिंग आणलं की बेटा तू बोल, घाबरू नको, तू सांग तुला आठवते काही, तुझं नाव वगैरे काय आहे. तर तो असं काहीच नव्हतं सांगत. मग त्याला खूप सांभाळलो आम्ही की आणि मग त्याला सांभाळल्यानंतर तो माझ्यासोबत जास्त राहत होता की कसं करायचं मम्मी. मग त्याला सगळे काम म्हणजे त्याला सगळं शिकवलं. दामले दाम्पत्याला 2 अपत्य असतानाही त्यांनी अमनला दत्तक घेतलं होतं. आपल्या 2 मुलांप्रमाणेच या पती पत्नीनं अमनचा सांभाळ केला. त्यामुळे अमनही या कुटुंबात रमला होता. या कुटुंबानं त्याला शिक्षणही दिलं. लहानाच्या तो आमच्याकडे 12 वर्ष तो आमच्या सानिध्यात राहिला. माझ्या मुलांसोबत, मुलगीसोबत, म्हणजे परिवारासारखाच आमच्यासोबत राहिला असं तो. त्याला आम्ही 10वी शिकवलं. आज तो 19 वर्षाचा झाला. अमन 10वीत गेल्यानंतर या कहाणीला वेगळं वळण मिळालं. आधार कार्डसाठी हाताच्या बोटाचे ठसे दिल्यानंतर अमन हा जबलपूरचा मोहम्मद आमिर खान असल्याचं दामले कुटुंबाला समजलं. कारण आता हे होतं की तो 10वीला गेल्यानंतर त्याला आधार कार्डची गरज पडली. तर मला वाटलं की मी प्रयत्न 3-4 वर्षापासून भरपूर प्रयत्न केले. पण त्याचा आधार कार्ड काही निघत नव्हता. आता आम्हाला माहिती नव्हतं की त्याच्या आईवडिलांनी आधार कार्ड काढून ठेवलं होतं का म्हणून. मग नंतर काही तिथले मराठी साहेब आहेत, त्यांनी थोडा प्रयत्न केला. त्याच्यानंतर माहिती पडलं की हा मुलगा जबलपूरचा आहे आणि मुस्लिम आहे. तर आम्हाला त्याच्या जातीबद्दल काय घेणं देणं नाही आहे. फक्त आम्हाला आनंद हा झाला की त्यांचे आईवडील मिळाले. अमनचे जन्मदाते माता पिता जबलपूरहून त्याला घेऊन जाण्यासाठी नागपूरला आले होते. पण त्यांना रिकाम्या हातानं माघारी जावं लागलं होतं. आईवडील मिळाल्यानंतर आम्ही त्यांच्या आईवडिलांसोबत संपर्क केला. हे इतके खुश होते की कारण कुणाचा मुलगा असो सर 10 वर्षानंतर मिळणं जोक नाही आहे ना. तर त्यांना जेव्हा माहिती पडलं तेव्हा सहपरिवार पूर्ण गाडी करून ते नागपूरला आले. नागपूरला आल्यानंतर त्या मुलाला विचारलं बा तेरा पप्पा सगळे रडायला लागले. ओ बोले मैं नहीं जानता आपको, कोण आहे आप, मैं नहीं जानता बोले. मग ते परत तसेच ते खाली हाताने मुलगा न नेता ते खाली गेले. मग 2 दिवसानंतर त्याला स्ट्राईक झाला. थोडंसं मुलगा मतिमंद प्रकारचा होता, एकदम हुशार नव्हता, काहीच नव्हता. त्याला लिखता वाचता पण काही येत नव्हतं. त्याला 2 दिवसानंतर स्ट्राईक झाला की पण मला बोलला, मम्मीला बोलला, मम्मी पप्पा ये मेरे पप्पा जैसे दिखते बोले, मेरे को याद आ रहा बोले वैसा थोडा थोडा. 2 दिवसांनी अमनला सगळं काही आठवलं आणि त्यानंतर दामले कुटुंबीय त्याला त्याच्या मात्या पित्याकडे सोपवण्यासाठी जबलपूरला घेऊन गेले. मग आम्ही जबलपूरला गेलो. मग त्यांनी फोटो वगैरे दाखवला आम्हाला, त्यांची रिपोर्ट दाखवला आम्हाला. जबलपूरच्या ठाण्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही सपोर्ट केलो त्या मुलाला बकायदा कानूनन लिखाई पडून करून. मग आम्ही घरी गेल्यानंतर सर्वांनी त्याला ओळखला. जेव्हा आम्ही गेलो पूर्ण वस्ती जमली होती सर त्यावेळेस. सर्व त्यांना पाहण्याकरता, आम्हाला पाहण्याकरता की कोणते आईवडील आहेत की ज्यांनी 10 वर्ष त्यांना पोहोचलं मुलाला. सर्व आनंदात होते. ते पण आई वडील 10 वर्षापासून वाट बघत होते ना की आमचा मुलगा आहे किंवा नाही. त्या लोकांनी तर उमेदच सोडलं होतं. पण तो मिळाल्यानंतर ते खूप खुश झाले आणि मग आम्हालाही आनंद वाटला की चला बा त्याचे आई वडील मिळाले आणि हा तिथे जातो म्हणाला. आम्ही त्यांच्या स्वाधीन केलं त्यांना.
आधार कार्डसाठी दिलेल्या बोटाच्या ठशांमुळे 10 वर्षांनंतर आमिरची आपल्या जन्मदात्यांशी भेट झाली आहे. दामले कुटुंबानं आमिर किंवा अमन याचा 10 वर्ष सांभाळ केला. त्यानंतर जेव्हा त्याचे खरी आई वडील आले त्यांना तितक्याच प्रेमाने अमनला अमीर म्हणून त्याच्या आईवडिलाकडे सुपूर्द केलं. तर एकंदरीतच या संपूर्ण घटनेनंतर नागपूरमध्ये सर्वच स्तरामध्ये यांचं कौतुक होत आहे. इतकंच नाही तर जेव्हा हे मध्य प्रदेशला गेले होते, मध्य प्रदेशमध्ये देखील दामले कुटुंबाचं मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत केलं गेलं होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोढे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. कोरोना काळातही खासगी इंग्रजी शाळांनी फी कपात करायला नकार दिल्यामुळे पालक हैराण झाले. मात्र अनेक पालकांनी खासगी शाळेतील प्रवेश रद्द करून आता सरकारी अथवा जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्या मुलामुलींचा दाखला टाकलेला आहे. त्यामुळे यावर्षी पुणे जिल्ह्यातल्या झेडपी शाळांच्या हजेरीपटामध्ये तब्बल 37,000ची वाढ झाली आहे. तर पुणे पालिका शाळांमध्ये 3,500च्या वर मुलांनी नव्यानं प्रवेश घेतलेला आहे. पाहुयात शिक्षणाचा हा प्रायव्हेट टू पब्लिक स्कूलचा नवा प्रवास. झेडपी शाळांना पुन्हा सोन्याचे दिवस. झेडपी शाळेतील विद्यार्थी संख्येत वाढ. खासगीचे 20,000 विद्यार्थी झेडपी शाळेत. मनपा शाळांकडे पालकांचा ओढा. ग्रामीण आणि दुर्गम भागात शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचं काम आजही जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांमार्फत केलं जातंय. त्यामुळेच समाजाच्या तळागाळातील वर्गांपर्यंत शिक्षण पोहोचणं शक्य झालंय. पण काळाच्या ओघात राज्यात खासगी शाळांचं पेव फुटलं आणि गेल्या काही वर्षात सरकारी तसंच जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावली. खासगी शाळांकडे पालकांचा ओढा वाढत गेला. मोठी फी घेणाऱ्या शाळेत आपल्या पाल्याला शिकवणं ही जणू प्रतिष्ठेची बाब बनली होती. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सगळीकडेच हेच चित्र निर्माण झालं होतं. पण कोरोना काळात सगळं चित्रच बदलून गेलंय. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. थोड्याफार प्रमाणात ऑनलाईन शिक्षण दिलं जातंय. एकीकडे ही परिस्थिती असताना खासगी शाळांकडून शिक्षण शुल्कासाठी तगादा लावला जातोय. त्यावरून पालक संघटना आक्रमक झाल्यात. खासगी शिक्षण संस्थांच्या मुजोरीला कंटाळून आता पालकांनी सरकारी तसंच जिल्हा परिषदेच्या शाळांची वाट धरली आहे. हा आहे पुणे शहराच्या धनकवाडी क्षेत्रीय कार्यालयातील मनपा शाळांचा ट्रान्सफर चार्ट. यावर्षी धनकवाडी उपनगरातील तब्बल 397 विद्यार्थ्यांनी खासगीतून महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश घेतलाय. पण ही संख्या एवढ्यावरच मर्यादित नाहीये. मनपा शिक्षण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार तब्बल 3,500 विद्यार्थ्यांनी खासगी शाळांमधून मनपा शाळेत प्रवेश घेतलाय. भविष्यात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पुणे मनपा शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना खासगी शाळांमधून महानगरपालिकेच्या शाळांमध्ये का ट्रान्सफर केलं याचं उत्तर त्यांच्याच तोंडून ऐका. माझी मुलं मिलेनियम नॅशनल स्कूल करोनगर या शाळेत इयत्ता 8वीत शिकत होती. त्यांची फी खूप भरमसाठ होती. ती फी आम्हाला परवडत नसल्यामुळे आम्ही शाळांना विनंती केली की पॅन्डेमिक इयरमध्ये तुम्ही फी कमी करा. शाळांनी ते ऐकलं नाही. शेवटी शाळांनी मुलांची परीक्षा घेणं, ऑनलाईन शिक्षण हे सगळं बंद केलं फी न भरल्यामुळे. त्याच्यामुळे आम्ही वैतागून यावर्षी सरकारी शाळांमध्ये मुलांना टाकण्याचा निर्णय घेतला. केवळ शहरातील पालकांनी आपल्या मुलामुलींना खासगी शाळेत काढून महानगरपालिकेच्या शाळेत घातले असं नाही, तर ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती पाहायला मिळतेय. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नव्यानं दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा आकडा तब्बल 20,000च्या वर असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलंय. ये खरी गोष्ट आहे की काही ठिकाणी जसे ज्या ठिकाणी इंडस्ट्रीचा मोठा भाग होता त्या ठिकाणी दुर्दैवाने आपले काही लोकांचे नोकरी गेले या त्यांच्या वेतन कमी करण्यात आलेलं आहे. तर यामुळे पण काही ठिकाणी आपले जिल्हा परिषद या शासकीय शाळांमध्ये त्यांची एंट्री झाली आहे, म्हणजे मुलांची त्यांनी नाम नोंदवलेली आहे. याच्यासाठी आता याच्यामध्ये भरपूर विद्यार्थी जे होते ते इंग्रजी माध्यमिक शाळेमध्ये होते
आणि आपल्याकडे जे जिल्हा परिषदची शाळा आहे ते सेमी इंग्लिश आहे, म्हणजे 2 विषय अंग्रेजीमध्ये आपण शिकवतो. या पूर्णतः मराठी शाळा आहे. तर या मुलांसाठी आपण ब्रिज कोर्स SCRT द्वारे तयार केलेले ब्रिज कोर्सचा वापर करून त्यांना आपण गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय. कोरोनामुळे गेली 1.5-2 वर्ष शाळा बंद आहेत. अशातच शेकडो मध्यमवर्गीय पालकांच्या नोकऱ्या गेल्यात, तर अनेकांना पगार कपातीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे खासगी शाळांची महागडी फी पालकांच्या आवाक्याबाहेर गेलीय. परिस्थिती बिकट असतानाही खासगी शाळा फी कपात करायला तयार नाहीयेत. म्हणूनच अशा नाडल्या गेलेल्या पालकांनी सरळ सरकारी आणि निमसरकारी शाळेचा मार्ग स्वीकारलाय. शैक्षणिक फी न दिल्यामुळे ज्या शाळा विद्यार्थ्यांची अडवणूक करतात अशा विद्यार्थ्यांसाठी NIOS आणि सरकारी शाळा हा एक अतिशय चांगला पर्याय आहे. त्या ठिकाणी व्यवस्थित शिक्षण पण चालू आहे. शाळा बंद असतानाही नफेखोर शिक्षण सम्राटांनी फी कपातीला नकार दिल्यानं पालकांनी आता सरकारी शाळांचा पर्याय निवडलाय. त्यामुळे सरकारी तसंच जिल्हा परिषदांच्या शाळांना पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आलेत. पण या बदलत्या परिस्थितीत सरकारी शाळांनीही सकारात्मक प्रतिसाद देत आपला शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन आणि गणेशसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. देश की प्रगति और सुरक्षा में 102 वर्षों से न्यू इंडिया एश्योरेंस दे रहा है अपना योगदान. आजादी के इस 75 साल में चलो मनाए भारत सरकार द्वारा आयोजित अमृत महोत्सव और उसी के साथ हमारा 103वां स्थापना दिवस भी. न्यू इंडिया एश्योरेंस, विश्वास इंडिया का. घेऊन या ओकाया होम इन्व्हर्टर बॅटरी, ज्याची ॲडव्हान्स ट्यूबुलर टेक्नॉलॉजी देते क्विक रिचार्ज आणि लॉंगर बॅकअप. ओकाया, नेव्हर स्टॉप इंडिया. मातृत्वाच्या स्वप्नाला आमची साथ. डॉक्टर आशिष जळक यांचे श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर घेऊन येत आहे. चैतन्य मातृत्व योजना. 10% जोडप्यांना मोफत टेस्ट ट्यूब IVF उपचार. सेंटर बारामती आणि पुणे येथे. संपर्क 95 27 07 18 14 आणि 84 84 86 19 00. थांबा महाराज, तुम्ही प्रणावात पोहोचताच तोफांची इशारा द्या. महाराज, लाख मेलं तरी चाला, पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. निघा महाराज, निघा निघा. जय जवानी जय शिवाजी नवी मालिका 26 जुलैपासून दररोज रात्री 10 वाजता स्टार प्रवाहवर. Introducing Hetic telescopic draw runners for smooth and effortless draw movement. Heavy duty load carrying capacity of 45 kilos. Tested for 50,000 opening and closing cycles with a 10 years functional warranty. Hetic draw runners, made in India, made for the world. नवीन डेटॉलने तर एकदम फ्रेश करून टाकलं. आतापर्यंत सर्वोत्तम डेटॉल हा व्हायरससह 99.99% जंतूंपासून संरक्षण करतो आणि देतो जबरदस्त ताजा स्पर्श. डेटॉलला आतापर्यंतचा सर्वोत्तम म्हणण्याची सर्वांची आपली आपली कारण आहेत. आपले काय आहे? डेटॉल, बी 100% शुअर. आई नेहमी किचन मध्ये का असते? जी सगळ्यांसाठी जेवण बनवते तिची खुर्ची नेहमी रिकामी का असते? आम्ही मानतो की आईची जागा फक्त किचन मध्ये नसते. म्हणून आता जेमिनी रिफाइंड ऑइल सह बनलेलं जेवण राहतं खूप वेळ फ्रेश आणि न्यूट्रिशियस. कारण आता आहे आईची वेळ. मोबाईल ऍप आणि इंटरनेट बँकिंग द्वारे 24 तासात केवाय करा. विनामूल्य RTGS, NFT, IMPS सह सर्व प्रकारचे मनी ट्रान्सफर फक्त श्री रेणुका माता मल्टी स्टेट मध्ये. I just can't get it to break, yeah. Ultra light, super flexible Airflex glasses. Lenskart.com. Download the app or call 1-800-111-111. सगळ्यांना जाणून घ्यायचंय माझा फेवरेट कलर, माझं फेवरेट डेस्टिनेशन, माझी फेवरेट डिश. पण कोणी हे विचारत नाही माझी फेवरेट डिश मी बनवते कशी. अरे यार, ज्याला टेस्टी जेवण पसंत आहे तो चांगल्या टेस्ट पर्यंत पोहोचतोच. सुरुची मसाले. खाण्यात असेल रुची तर घरी आणा सुरुची. सादर आहे TVS चा Eco Thrust FI म्हणजे ETFI, जी देते 15% जास्त मायलेज. आम्ही बनवतो ते जे तुमच्या हृदयाला आवडते. मेडिसिन की खोज लोगों से कराती है. नहीं है. भटक नृत्य. नहीं है. नहीं है. पर
और जब फार्मेसी पे मिले सारी मेडिसिन घर बैठे तो पब्लिक करेगी डाउनलोड नाउ। धीर धर बाळा. नाही, धीराचं फळ कधी डेंग्यू तर कधी मलेरिया असतं. होय आई, डास जेवढा अधिक काळ जिवंत राहतील तेवढा आजारांचा धोका जास्त वाढेल. तेव्हा डासांबरोबर धीर धरू नका. काळं हिट लाईम ने ते लगेच मारून टाका. काळं हिट लाईम, डासांचा शेवट झटपट. नो पप्पा स्टॉप. हे आहे तुमचं तोंड, जो आहे एंट्री पॉइंट. तोंडातले रात्रभराचे डर्टी जंतू थेट आत. कोलगेट वेदशक्तीचा 5 नैसर्गिक तत्वांचा फॉर्म्युला जंतूंचा तोंडातच नायनाट करून आत जाण्यापासून रोखतो, ज्याने तोंड होते स्वच्छ आणि पप्पा हेल्दी. कोलगेट वेदशक्ती, तोंड स्वच्छ तर तुम्ही हेल्दी. नवीन कोलगेट वेदशक्ती माउथ प्रोटेक्ट स्प्रे. आ करा जम्स ना करा. ब्युटिफुल, व्हेरी ब्युटिफुल. इयरिंग्स, गुड चॉइस. अपना चेहरा देखा, इसका चेहरा देखा. अपनी जिंदगी को छोटे बड़े लम्हों से सजाए. लिटिल बिग मोमेंट्स बाय तनिष्क. कोण होता ग तो मुलगा? मल्हार कर्णी. मला ती आवडते. तू प्रेमात पडलास. गायनॅकच्या क्लिनिकच्या बाहेर काय करत होता? ती प्रेग्नेंट आहे. व्हॉट? उद्याच्या उद्या माझ्या क्लिनिकवर घेऊन यायचं. त्याला मनुच्या बहिणीला भेटायचंय. गुड, मीरा देसाई. मनु मल्हारमुळे मीरा आणि आदिराज मधला दुरावा वाढणार का? अजूनही बरसात आहे. सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता आपल्या सोनी मराठीवर. आजार हातांनी देखील पसरतात, म्हणून डेटॉल हँडवॉश, जो देतो सामान्य हँडवॉशच्या तुलनेत 10 पट बेटर जर्म प्रोटेक्शन. एकटा डेटॉल हँडवॉशच आहे इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे प्रमाणित. डेटॉल हँडवॉश असेल घरी तर आजाराची भीती कमी. वा बाई. पण यामुळे बाबांच्या हॅपीनेस वर तर परिणाम नाही होणार ना? नाही होणार. एवढा कॉन्फिडन्स? हो, कारण हे समोसे बनवले तिरुमाला ऑइल मध्ये. तिरुमाला ऑइल असेल घरी तर हॅपीनेसची चिंता डोंट वरी. तिरुमला ऑइल बाय द कुटे ग्रुप, कीपिंग मॅनकाइंड हॅपी. ऍसिडिटी साठी मी निवडते परिणामकारक डायजी. याचा हायेस्ट ANC फॉर्म्युला असिडिटी पासून देतो परिणामकारक आराम. ऍसिडिटी असेल तर निवडा परिणामकारक डायजी. आपली टूथपेस्ट बदला आणि आणा डाबर रेड पेस्ट, ज्यात आहे लवंग, पुदिना आणि तोमर सारखी आयुर्वेदिक तत्वे, जी तुमच्या कुटुंबाचे करतील संरक्षण. आणि आता डाबर रेड पेस्ट परिणामकारक आहे 99.9% व्हायरस मारण्यात सुद्धा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात रस्ते आणि सिग्नलवरच्या CCTVच्या माध्यमातून पोलिसांकडून नजर ठेवली जाते. तसंच नियम मोडणाऱ्यांना ई-चलानही बजावलं जातं. मात्र वाहतूक पोलिसांकडून वारंवार सूचना करून सुद्धा वाहन चालक ई-चलानची रक्कम भरत नसल्याचं समोर आलेलं आहे. आणि त्यामुळेच आता वाहतूक पोलीस कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. मुंबई, देशाची आर्थिक राजधानी, घड्याळाच्या काट्यावर धावणारं शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. मुंबईच्या रस्त्यांवर दिवस रात्र वाहनांची गर्दी बघायला मिळते. शहरातली वाहतूक सुरळीत राहावी म्हणून वाहतूक पोलीस सिग्नलवर तैनातही असतात. मात्र वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे अथवा नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील रस्त्यांवर तसंच सिग्नल्सवर वाहतूक पोलिसांनी CCTV बसवलेले आहेत. याच CCTVचा वापर करून वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना ई-चलान अर्थात दंड केला जातो. मात्र वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून दंडाची रक्कम वसूल होत नसल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. मुंबईत वाहन चालकांकडे तब्बल 281 कोटी रुपये दंडाची रक्कम बाकी आहे. गेल्या 2 वर्षांपासून लोक कोरोनाच्या सावटाखाली आहेत. एकीकडे कोरोनाच्या नियमांमुळे वाहन प्रवासावर मर्यादा आलेल्या आहेत, तर दुसरीकडे दंडाची रक्कम वसुलीचं काम
पूर्णपणे थंडावलेला आहे. त्यामुळेच या रकमेत सतत वाढ होतीये. आपल्याला माहित आहे की ज्यापासून आपण महाराष्ट्रामध्ये 1 स्टेट 1 चलन केलेलं आहे, तर त्यानंतर ई चलनमुळे आपल्या रिकव्हरीचा एक मोठा प्रश्न निर्माण होतो आणि बरेच लोक आपल्याला ई चलन भरत नाही. त्याच्यामुळे आपण जे काही केसेस करतो त्याप्रमाणे आपल्याकडे रिकव्हरी न झाल्यामुळे थोडा डिसिप्लिनवर तो परिणाम होतो. वाहन चालकानं वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास त्या वाहन चालकांच्या मोबाईल फोनवर ई चलन संबंधी वाहतूक विभागाकडून एक मेसेज पाठवला जातो. वाहन चालकानं दंडाची रक्कम वेळेत जमा न केल्यास त्याला आठवण करून देण्यासाठी पुन्हा एकदा मेसेज पाठवला जातो. पण वाहन चालक या मेसेजकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे. गेल्या वर्षभरापासून ई चलान रकमेच्या वसुलीवर मोठा परिणाम झालेला आहे. 2019 ते 2021 या 3 वर्षात राज्यामध्ये 4,02,00,000 ई चलान आकारण्यात आलेले आहेत. त्यापैकी 2,67,10,000 दंडाची रक्कम अद्याप वसूल झालेली नाही. मुंबईमध्ये 2,92,000 ई चलान प्रकरणातील 281 कोटी रुपये दंडाची रक्कम बाकी आहे. वारंवार सूचना करून सुद्धा ही दंडाची रक्कम वसूल होत नसल्यामुळे आता वाहतूक पोलीस कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. आपण लोकांना सारखे डबल ट्रिपल SMS पाठवतो. त्यानंतर मुंबई सिटीमध्ये आणि इतर मोठ्या शहरामध्ये आम्ही पोलीस कॉन्स्टेबल लोकांना त्यांच्या घरी पाठवून ई चलनचे तुम्ही पैसे भरा यासाठी त्यांना रिक्वेस्ट करतो. आणि आता आम्ही असं ठरवलेलं आहे की यानंतर आम्ही कोर्टामध्ये ते चलान पाठवणार. तसेच आम्ही आपलं जे लोक अदालत आहे, लोक अदालतमध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करतो की ई चलनचे पैसे लोकांना भरावं, जेणेकरून आपला रिकव्हरी वाढेल. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोर्टाची कारवाई टाळण्यासाठी वाहन चालकांनी वेळीच ई चलानची रक्कम जमा करणं आवश्यक आहे. वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्या वाहन चालकांविरोधात ई चलनाद्वारे कारवाई करण्यात येते. मुंबईमध्ये खूप मोठ्या संख्येने वाहन चालकांनी आपल्याला नियम धुडकवल्याचं पाहायला मिळतंय आणि जवळपास ई चलनाचा आकडा हा 281 कोटींच्या घरामध्ये आहे. वाहतूक पोलीस आपल्याला कारवाई करताना देखील पाहायला मिळतात. मात्र वाहन चालकांनी ई चलन भरल्याकडे आपल्याला पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतंय. जर लवकरात लवकर ई चलन भरलं गेलं नाही तर वाहतूक पोलीस आपल्याला या संपूर्ण वाहन चालकांविरोधात कोर्टात जाणार असल्याचं माहिती मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.